च्या प्रश्नासंदर्भात आपली 2 नोव्हेंबरला बैठक होणार आहे आंतरवली सराटीमध्ये। या बैठकीचं नियोजन कुठपर्यंत आलं आणि काय तयारी सुरू आहे? बैठकीचं 2 तारखेचं सगळं रविवारी येत्या सगळं नियोजन झालेलं आहे शेतकऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भात। कारण शेतकऱ्याला न्याय द्यायचं म्हणलं की सरकारच्या जीवावरती येतं, म्हणून ती महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची, सगळ्या तज्ज्ञ अभ्यासकांची बैठक 2 तारखेला आंतरवलीला लावली। परंतु आपण जर आज बघितलं तर राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे नागपूरला। तर एकजूट दिसली पाहिजे, उगाच 2 एकजूट काय म्हणतात ना त्याला, की 2 जागेवर नको, म्हणजे इकडं आंतरवलीत पण बैठक आणि तिकडं पण बैठक, तिकडं पण आंदोलन सुरू, म्हणजे त्यामुळं असं वाटतंय की आपण 2 तारखेची बैठक थोडी पुढं ढकलू। कारण एक जीव दिसला पाहिजे शेतकऱ्यांचा, 2 जीव दिसले नाही पाहिजे या मनस्थितीत मी आहे। कारण आपण शेतकऱ्यांचे पोर आहेत आणि शेतकऱ्यांचा विषय असल्याच्या नंतर कुठं आंदोलन सुरू असताना पुन्हा दुसरी बैठक करायची हे माझ्याच बुद्धीला मला पटत नाही आहे। म्हणून आपला शेतकरी आणि शेतकऱ्याचा एक जीव दिसला पाहिजे, म्हणून सध्या तरी 2 तारखेची म्हणजे 2 सप्टेंबर येत्या रविवारी 2 नोव्हेंबर येत्या रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित केलेली आंतरवलीतील शेतकऱ्यांची बैठक आपण सध्या रद्द करत आहोत। ती पुढची तारीख कळून सगळ्यांना आपण कळू की या तारखेला पुन्हा शेतकरी एकत्र येतील। आणि मला वाटतं या आंदोलनातून जर सरकारने मागण्या मंजूर नाही केल्या तर आपण बैठक घेऊन सरकार कसं मागण्या मान्य करत नाही ते बघू। पण सध्याचं खरं कारण हे आहे की शेतकऱ्यात एकजूट दिसावी, 2 विषय दिसू नयेत, शेतकऱ्यात तरी एक जीव दिसला पाहिजे, एकजूट दिसली पाहिजे, ही माझी मनस्थिती आहे, हे माझे विचार आहेत की आपण 2 शेतकरी 2 गटात कधी दिसू नये, शेतकरी हा एक जीवाचा दिसावा। आणि तिकडं आंदोलन सुरू आणि इकडं बैठका सुरू, आमची आंतरवालीतली पण हे काय शोभण्यासारखं नाही आहे, म्हणून माझ्याच बुद्धीला ते पटलं नाही, म्हणून आपण ही बैठक 2 नोव्हेंबरची रद्द करत आहोत।